यानंतरचा जो मुख्य कार्यक्रम आहे, या 19व्या वर्धापन दिन सोहळा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण कंपनीचा हा वर्धापन सोहळा आपण इथं साजरा करणार आहोत। या सोहळ्याचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक सर यांचं वराड निघाले लंडनला हा एकपात्री प्रयोगसुद्धा या ठिकाणी सुरू होणार आहे। करिता मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सन्माननीय अनिलजी डोये सर, मुख्य अभियंता परिमंडळ कार्यालय नांदेड, प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक सर, कार्यकारी अभियंता अभिमन्यू राग सर, कार्यकारी अभियंता ग्रामीण रुमदेव चव्हाण सर, कार्यकारी अभियंता स्थापत्य देवेंद्र गिल्लूरकर सर, सहाय्यक महाव्यवस्थापक मानव संसाधन सन्माननीय सुदर्शन कालेवाडजी, व्यवस्थापक मानव संसाधन मंडळ कार्यालय नांदेड मिलिंद कांबळे सर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सन्माननीय शैलेंद्र पाटील सर, प्रणाली विश्लेषक पटेल सर, सर्व कार्यकारी अभियंते यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। यानंतरच्या या उद्घाटनाच्या सूत्रसंचलनाच्या कार्यक्रमासाठी मी सन्माननीय किरण देशमुख मॅडम आणि प्रमोद देशमुख यांच्याकडे मी हा माईक सुपूर्द करतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब। सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार। मी किरण देशमुख। सर्व मान्यवरांचे इथे आगमन झालेले आहे। आम्हाला स्वराज्य मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला समता शिकविणारे महात्मा ज्योतिबा फुले, आम्हाला संघर्षाचं बाळकडू देणारे लोकमान्य टिळक आणि आम्हाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींचे आम्ही सहर्ष स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। इंद्रायणी जोशी यांनी स्वागत गीतासाठी वर यायचे स्टेजवर। इंद्रायणी जोशी। 19वा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा हा वर्धापन दिवस आहे। बाळ आता मोठं झालं आहे। एकेकाळी सगळ्या संघटनांनी, कर्मचारी वर्गाने, नागरिकांनी या कंपनीकरणाला विरोध केला होता, पण त्याला आता ती जुनी गोष्ट झाली। आता 19 वर्ष झाले आणि 19 वर्षानंतर महावितरणची उपलब्धी काय आहे, या कंपनीची सेवा कशी आहे, किती ग्राहकाभिमुख आपण काम केलेलं आहे, या सगळ्याचा लेखाजोखा जर मांडायचा ठरवला तर खूप मोठं परिवर्तन या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे। आणि ही कंपनी अगदी अद्ययावत कंपनी झालेली आहे आणि एक प्राऊड फील करावा कुणीही कर्मचाऱ्यांनी, कुणीही नागरिकांनी, अशी सशक्त कंपनी झाली आहे। आणि अशा या सशक्त कंपनीचा हा वर्धापन दिन सोहळा आज या ठिकाणी कुसुम सभागृहामध्ये आपण साजरा करत आहोत। आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचं आकर्षण आहेत ज्येष्ठ अभिनेते संदीप पाठक, ज्यांचं आपण वराड निघालं लंडनला हे नाटक या ठिकाणी पाहणार आहोत। या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन, या कार्यक्रमाचे उद्घाटक आपले लाडके मुख्य अभियंता माननीय अनिल डोये सर, सोबतच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र नारायणे, अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा नांदेड परिमंडळ यांच्यासह माननीय कालेवाड साहेब, राग साहेब, तौसिफ पटेलजी, माननीय चव्हाण साहेब, या सगळ्यांना विनंती करतो सन्माननीय मंचाला की त्यांनी दीप प्रज्वलन करून या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। दीप प्रज्वलन या ठिकाणी होईल। सर्व सन्माननीय मंचाला मी विनंती करतो की त्यांनी अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं कामच आपलं आहे, महावितरण कंपनीचं काम आहे। आपण 1 मिनिट जरी थांबलो तर या राज्यामध्ये काळोख पसरेल, पण आपण 24 तास काम करतो म्हणून या ठिकाणी प्रकाशाचं राज्य आहे। आणि हे प्रकाश पर्व हे आपल्या कष्टानं, आपल्या जिद्दीनं, आपल्या मेहनतीनं या राज्यामध्ये चालू आहे। या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। असतो मा सतगमय तमसो मा ज्योतिर्गमय, तमसामधून ज्योतिर्गमय करण्यासाठी, प्रकाशाकडे जाण्यासाठी ही ज्योत या ठिकाणी आपल्याला नक्कीच प्रेरणा देणारी ठरणार आहे। अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन, अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन। अतिथींना विनंती करुणे दीप प्रज्वलन, प्रसन्न करावे वातावरण, प्रसन्न करावे वातावरण। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची,
दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. इंद्रायणी जोशी यांनी स्वागत गीतासाठी मंचावर यायचे. इंद्रायणी जोशी. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. समृद्धीचे विकासाचे नाते प्रकाशाचे, ग्राहक समाधान हे ध्येय महावितरणचे. असं ध्येय घेऊन आपण या राज्यामध्ये चालत आहोत. आपली वाटचाल पुढे चालू ठेवत आहोत. अशा या मोठ्या भव्य कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अतिशय छान वातावरणामध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि आता आपण उद्घाटकीय सत्राकडे जात आहोत. सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. काही क्षणातच आपण या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र नारायणजी, अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय अनिल डोये, मुख्य अभियंता. या ठिकाणी मी माननीय मुख्य अभियंता साहेब सोबतच संदीपजी पाठक, नारायणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी हा केक कट करावा. तौसिफ पटेलजी यांना पण विनंती आहे. माननीय चव्हाण साहेब, कार्यकारी अभियंता ग्रामीण विभाग, माननीय अभिमन्यू राग साहेब, कार्यकारी अभियंता नांदेड मंडळ, माननीय गिलुरकर साहेब, माननीय काळेवाड साहेब, माननीय शैलेंद्र पाटील साहेब, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, माननीय मिलिंद कांबळे साहेब, व्यवस्थापक मानव संसाधन नांदेड मंडळ यांना विनंती आहे. हा 19व्या वाढदिवसाचा केक आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी हा केक कट करूयात. खूप धन्यवाद. सन्माननीय पाहुण्यांचे खूप धन्यवाद. औपचारिक स्वागताचा समारोह आपण या ठिकाणी करणार आहोत. यानंतर आपण पाहुण्यांचे श्री नरेंद्र नारायणे साहेब, अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा नांदेड यांना विनंती करते. माननीय नारायणे साहेब या ठिकाणी आपले उद्घाटक, या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता माननीय अनिल डोये सर यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करतील. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण माननीय मुख्य अभियंता साहेब यांचं स्वागत करावं. नरेंद्र नारायणे साहेब, अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यांचं स्वागत करूयात. 19वा वाढदिवस आहे. ऊर्जा कायम ठेवली पाहिजे. तालियों की गूंज बजती रहनी चाहिए. खूप संदीप पाठक सर यांचे स्वागत करण्याकरता मी माननीय श्री अनिल डोये साहेब, मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ यांना विनंती करते. ज्यांच्या नाट्यजी पाठक यांचं स्वागत या ठिकाणी माननीय मुख्य अभियंता अनिल डोये सर करीत आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यांचं स्वागत करूयात. सहाय्यक महाव्यवस्थापक मास नांदेड परिमंडळ यांचे स्वागत करण्याकरता मी माननीय श्री मंगेश बोरगावकर साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नांदेड शहरी विभाग यांना विनंती करते. मानव साहेब काळेवाड साहेबांचं स्वागत करीत आहेत. तौसिफुद्दीन पटेल साहेब, प्रणाली विश्लेषक नांदेड परिमंडळ यांचे स्वागत करण्याकरता मी माननीय श्री श्रावण कुमार साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता शहरी उपविभाग क्रमांक 2 यांना विनंती करते. या करायचं आहे. माननीय तौसिफुद्दीन पटेल, प्रणाली विश्लेषक नांदेड परिमंडळ कार्यालय नांदेड यांचे स्वागत करण्याकरता मी माननीय श्री SN कांबळे साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता MIDC उपविभाग यांना विनंती करते. व्यक्तिमत्व यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. प्रमोदजी क्षीरसागर यांच्या हस्ते. खूप धन्यवाद. कार्यकारी अभियंता ग्रामीण विभाग नांदेड यांचे स्वागत करण्याकरता मी माननीय श्री महेश गट्टुवार साहेब, उपकार्यकारी अभियंता नांदेड मंडळ कार्यालय यांना विनंती करते. माननीय रूमदेव चव्हाण साहेब, कार्यकारी अभियंता ग्रामीण विभाग यांच्या आगमनापासून ते आतापर्यंत ग्रामीण विभाग रूमदेवजी चव्हाण साहेब, कार्यकारी अभियंता यांचं स्वागत महेश गट्टुवार साहेब करीत आहेत. खूप धन्यवाद दोघांचे. खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. गिल्लूरकर साहेब, कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग परिमंडळ नांदेड यांचे स्वागत करण्याकरता मी माननीय श्री मिसाळ साहेब, उपकार्यकारी अभियंता
परिमंडळ नांदेड यांना विनंती करते. दत्तकुमारजी मिसाळ साहेब या ठिकाणी स्वागतासाठी येत आहेत. माननीय देवेंद्र गिलुरकर साहेब कार्यकारी अभियंता. अनेक उपकेंद्रांचा कायाकल्प झालेला आहे, ऑफिसेसचा कायाकल्प झालेला आहे. असे कर्तव्यदक्ष अधिकारी माननीय गिलुरकर साहेब यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. श्री शैलेंद्र पाटील साहेब उपमुख्य संबंधित अधिकारी नांदेड परिमंडळ यांचे स्वागत करण्याकरता मी माननीय श्री आंबट साहेब सहाय्यक अभियंता परिमंडळ नांदेड यांना विनंती करते. शैलेंद्र पाटील साहेब खरे तर विधी अधिकारी आहेत, पण आता त्यांच्याकडे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी असा चार्ज आहे. त्याही ठिकाणी ते अतिशय उत्तम काम करीत आहेत. शैलेंद्र पाटील यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण शैलेंद्र पाटील यांचं स्वागत करूयात. प्रशासन आणि कर्मचारी यांच्यातला दुवा म्हणजे शैलेंद्र पाटील साहेब. साहेब व्यवस्थापक मास नांदेड मंडळ कार्यालय यांचे स्वागत करण्याकरता मी माननीय श्री पंडित आंबेकर साहेब उपव्यवस्थापक मास नांदेड शहरी विभाग यांना विनंती करते. मिलिंद कांबळे माननीय व्यवस्थापक मंडळ कार्यालय नांदेड मानव संसाधन यांच्या स्वागतासाठी पंडित आंबेकर यांचं या ठिकाणी आगमन. पुष्पगुच्छ देऊन ते या ठिकाणी स्वागत करतील माननीय मिलिंद कांबळे सरांचं. मानव संसाधनची ही जोडी अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय कर्तबगार. खूप धन्यवाद दोघांचे. हा जिव्हाळा स्वागत नसे हे फक्त आहे हा जिव्हाळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा, पावन झाला हा सोहळा. या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. या कार्यक्रमाचा औपचारिक स्वागत समारंभ झालेला आहे. एक छोटंसं स्वागत गीत आपण या ठिकाणी घेऊया आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. इंद्रायणी जोशी हिला मी विनंती करतो की तिने या ठिकाणी हे स्वागत गीत सादर करावं. इंद्रायणी जोशी. हॅलो 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 उमलती स्वरवंदनी उमलती स्वरवंदनी उमलती स्वरवंदनी उमलती स्वरवंदनी तव सुरवरा मोरेश्वरा तव सुरवरा मोरेश्वरा सौख्य तू आनंद हृदयी सौख्य तू आनंद हृदयी ज्ञान तू ज्ञानेश्वरा उमलती स्वरवंदनी उमलती स्वरवंदनी आद्य तू आराध सकला श्री गणेशा साधना आद्य तू आराध्य सकला श्री गणेशा साधना गणपती तुझ वीण पूजा पूर्णना आराधना अंतना तुझला अनंता अंतना तुझला अनंता परम तू सर्वेश्वरा उमलती स्वरवंदनी उमलती स्वरवंदनी
रंगुनी स्तवनी तुझ्या मी जीवनी रंगतो गात गाथा गणपतीची गात गाथा गणपतीची पाऊले पद टाकतो पथिक मी भटकून हरता पथिक मी भटकून हरता परम तू सर्वेश्वरा उमलती स्वरवंदनी उमलती स्वरवंदनी शोधिते तुझला कुळेती मंदिरी वा अंबरी गवसतो तो मानवाच्या दाटलेल्या अंतरी गवसतो तो मानवाच्या दाटलेल्या अंतरी तू जिथे मांगल्य प्रगटे तू जिथे मांगल्य प्रगटे मंथुनी जनसागरा उमलती स्वरवंदनी उमलती स्वरवंदनी स्वरवंदनी स्वरवंदनी. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण इंद्रायणी जोशी यांचे धन्यवाद करूयात. महावितरण कंपनीच्या 19व्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये तिचे सूर आपल्याला लाभले. अतिशय गुणी गायिका आहे. तिची बहीण ऑल इंडिया लेवलला व्हायोलिनमध्ये पहिली आलेली आहे. अतिशय चांगलं सांगीतिक घराणं आहे. तिला मी विनंती केली होती की आमच्या कार्यक्रमामध्ये तू थोडंसं गा. तिने येऊन तिनं ती सेवा दिली, त्याबद्दलचे खूप धन्यवाद. कार्यक्रमाला ऑलरेडी उशीर झालेला आहे. आपण खूप सध्या घाईमध्ये आहोत. हा कार्यक्रम काय आहे, 19वा वाढदिवस काय आहे, महावितरणची प्रगती काय आहे, हा आलेख फक्त 2 मिनिटामध्ये आपले उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी माननीय शैलेंद्र पाटील साहेब प्रास्ताविक करतील. त्यानंतर उद्घाटकीय भाषण होईल, आभार प्रदर्शन होईल आणि नाटकाला सुरुवात होईल. तेव्हा एक 5 मिनिटाचा वेळ आपल्याला मी मागून घेत आहे. शैलेंद्र पाटील साहेब या ठिकाणी प्रास्ताविक करतील. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे महावितरणच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त इथं हार्दिक स्वागत आहे. आणि 19व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. अवघा आपल्याजवळ वेळ कमी असल्यामुळं प्रास्तावना म्हणजे मी आज प्रास्तावनाच घेणार आहे, भाषणाचं स्वरूप येऊ देणार नाही, कारण आपल्याजवळ वेळ कमी आहे, वेळ गेलेला आहे बरंच. आत्ताच आपण पाहिलं थोड्या पहिल्या सत्रामध्ये आपले कलागुण सादर केले, आपले कर्मचारी अधिकारी आणि तसेच आपले पाल्यांनी कलागुण सादर केलं. त्यानंतर आता स्वागताचा कार्यक्रमसुद्धा झालेला आहे. यानंतर परंपरेला बगल देऊन आपण सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायणे सर, अधीक्षक अभियंता यांचं अध्यक्षीय आपल्याला शुभेच्छापर संदेश असेल. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक, आपले मार्गदर्शक व आपले कुटुंबप्रमुख श्री डोये सर, मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ यांचं आपल्याला शुभेच्छापर संदेश असेल. त्यानंतर आभार प्रदर्शनानंतर हा कार्यक्रम, स्वागताचा कार्यक्रम इथं संपेल आणि दुसरा सत्र म्हणजे नाटकाचा कार्यक्रम आपण ज्याची आतुरतेने इथं वाट पाहत आहोत. असं वऱ्हाड निघालं लंडनला संदीप पाठक यांचं नाटक, एकपात्री नाटक इथं सादर होणार आहे. आणि त्यानंतर जेवणाचा प्रोग्राम इथं केलेला आहे आपल्या सर्वांसाठी. आणि 8 वाजता सर्वांनी जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी महावितरणतर्फे आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे. तत्पूर्वी आपण आज 6 जून रोजी वर्धापन दिवस का साजरा करतो याबद्दल मी अगदी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960 1 मे 1960 रोजी झाली. तत्पूर्वी इलेक्ट्रिसिटीचा जो कारभार होता की असं म्हणजे कॉन्सॉलिडेटेडमध्ये नव्हता. जिथल्या तिथं पॉवर सेक्टरमध्ये जनरेशन व्हायचं आणि तिथंच डिस्ट्रीब्युशन व्हायचं. पण 1948च्या कायद्यानुसार सुरुवातीला
बॉम्बे स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड याची स्थापना झाली 6 नोव्हेंबर 1954 रोजी. त्याचा कारभार त्यानुसारच महावितरणचं पारेषण, वितरण आणि जनरेशन हे सर्व कारभार त्यामार्फत चालायचं. पण जसं महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960, त्यानंतर 20 जून 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ याची स्थापना करण्यात आली आणि विद्युत मंडळाच्या मार्फतच वितरण, पारेषण आणि जनरेशन असं तिन्ही कामं व्हायचे. पण कालांतराने परिस्थिती बदलत गेली, कॉम्पिटिशनचा युग आला आणि ग्राहकाला दर्जेदार सेवा देण्याकरिता आपण याचं विभाजन केलं. महाराष्ट्र शासनाने याचं विभाजन केलं. विद्युत कायदा 2003 नुसार 6 जून 2005 रोजी विद्युत मंडळाचे एकूण 4 कंपन्या करण्यात आली. पहिली म्हणजे महावितरण, ज्याच्यामध्ये आपण कार्यरत आहोत, आणि दुसरी महापारेषण, आणि तिसरी म्हणजे महाजनको, जे महाजनरेशन म्हणतो, आणि चौथी म्हणजे ह्या तिन्ही कंपनीवर होल्डिंग कंपनी, MSAB होल्डिंग कंपनी, असे 4 कंपन्या स्थापन करण्यात आले. आपल्याला सर्वांना माहिती आहे या सर्वांमध्ये सर्वात खडतर असं कार्य म्हणजे महावितरणचं आहे. आपला जॉब जे आहे हे थँकलेस जॉब आहे. म्हणजे सतत जर तुम्ही विद्युत पुरवठा चालू ठेवलं तरी तुम्हाला कोणी अप्रिशिएट करणार नाही, पण 5 मिनटं जर लाईट गेलं तर लोक सर्व आपल्याला बोलणार. अशा ह्या सेवेच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काम करायची संधी मिळाली. खरंच हे आपलं भाग्य समजायला पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे आजचा युग जे आहे इलेक्ट्रिसिटीशिवाय पर्यायच नाही. भलेही डिजिटल युग झाला, AIवर आलं, पण या सर्वांचं सप्लाय जे आहे, पॉवर सप्लाय, हे आपल्या हातात आहे. आणि अशा कंपनीत आपण काम करतो याचा आपल्या सर्वांना गर्व राहायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे महावितरण कंपनी ही देशामधली एक अग्रगण्य नंबर 1ची डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे. तसेच जे जागतिक लेवलचं जर आपण विचार केलं तर महावितरण कंपनी वितरणच्या व्यवस्थामध्ये नंबर 2वर येते. नंबर 1मध्ये चायनाची ग्रीड कॉर्पोरेशन, चायना जे आहे स्टेट ग्रीड कॉर्पोरेशन, हे 1 नंबरला येते. आणि महावितरणचा नंबर जागतिक लेवलला वितरणच्या दृष्टिकोनातून 2 नंबरला येतो. आपल्याला माहिती आहे आपल्या महावितरण कंपनीमध्ये साधारण 56,000पेक्षाही जास्त रेग्युलर कर्मचारी आणि 15 ते 16,000च्या दरम्यान हे आउटसोर्स म्हणजे बाह्यस्त्र कर्मचारी आहेत. असा आपला 70,000पेक्षाही जास्त कर्मचाऱ्यांचा आपला जो मॅनपॉवर फोर्स आहे. तसेच आज रोजी आपल्याकडे 3 करोड 1 लाखपेक्षाही विद्युत ग्राहक आहेत. आणि दरवर्षी आपलं जे रेव्हेन्यू म्हणतो हे 94 लाखापेक्षाही 94 हजार कोटीपेक्षाही जास्त झालेलं आहे. असं हे महावितरणचं डोलारा आपला आहे. या कंपनीमध्ये आपण काम करतो याचं सार्थ आपल्याला अभिमान आहे. पण काळाच्या गरजेनुसार वरचेवर आपलं ध्येय बदलत चाललेलं आहे. सुरुवातीला आपलं ध्येय विद्युत पुरवठा आणि वीज जाळे पसरवणं, नेटवर्क वाढवणं होतं. पण आज आपल्याला दर्जेदार सेवा देणं हे सुद्धा आपल्याला काळाच्या गरजेनुसार आपल्याला करायचं आहे. आणि अशा या कार्याच्यामध्ये आपण आज 19 वर्षामध्ये आपली जर्नी जे पाहिलं तर दिवसेगणिक आपला विकास होतच आलेला आहे. आणि आजचा या दिवसाचा सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक आपल्याला आठवणीचा उजाळा देण्याकरता आपल्याला सांगतो की आज 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकाचा सोहळा आजच्याच दिवशी 350 वर्षापूर्वी पार पाडला. तो सुद्धा योगायोग म्हणावे लागेल. छत्रपती शिवरायांनी जे एक पाया टाकला, जे परंपरा दिली महाराष्ट्राला आणि जगाला, जे दाखवून दिलं की सुशासन कसं करायचं, ह्याचाच आदर्श घेऊन आपण आज संकल्प करूया की छत्रपती शिवरायांनी जे राज्याची पायाभरणी भरली त्याच ह्याच्यावर आपण आपल्या कंपनीची वाटचाल करूया. आणि मी यापुढे जास्त आपल्या काही बोलणार नाही. आणि कारण आपल्याला इथं शुभेच्छा संदेश आपले मान्यवर देणारच आहेत आणि ऑलरेडी उशीर झालेला आहे. तरी मी 2 मिनिटाचा वेळ 5 मिनिटावर नेलेला आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना या महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि माझे इथं 2 शब्द इथं संपवतो. धन्यवाद. खूप धन्यवाद साहेब. कंपनी इतकी मोठी आहे की थोड्या वेळामध्ये सांगणं खूप अवघड आहे. पण आपल्या या कार्यक्रमाला वेळेचं बंधन आहे. एक मोठा कार्यक्रम येऊ घातलेला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक, आपले मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे टीम लीडर, आपल्या सर्वांचे पालक, अतिशय फ्रँक मनाचे, मनमोकळ्या मनाचे, कोणाला त्रास नाही, कोणाला छळवाद नाही, अतिशय शिस्तबद्ध आणि प्रेमानं हे सगळा गाडा हाकणारे आपल्या सर्वांचे लाडके मुख्य अभियंता माननीय अनिल डोये सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या क्षणी मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमास उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष
यसी इन्फ्रा श्री नारायणे साहेब, उपस्थित सर्व अधिकारी, AGM-HR श्री काळेवाड, सिस्टम ॲनालिस्ट पटेल साहेब, EADM सर्कल श्री राख, कार्यकारी अभियंता नांदेड ग्रामीण श्री चव्हाण, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल श्री गिल्लूरकर, मॅनेजर HR श्री कांबळे, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व अभियंते, सर्व कर्मचारी बंधू भगिनींनो, प्रत्येक वर्षी आपण आपला कंपनीचा वर्धापन दिन हा जो सेलिब्रेट करत असतो, परंतु नुसता हा वर्धापन दिन सेलिब्रेशनसाठीच मर्यादित न राहता प्रत्येक वर्षी आपण थोडंसं आत्मपरीक्षण करायला पाहिजे, इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे की मागच्या वर्षभरात आपण काय कामगिरी केली. आत्ताच आपल्या DYCROनी पूर्ण 1960 पासून 2024 जवळपास 64 वर्षाचा पूर्ण आपल्याकडे लेखाजोखा मांडला आणि राईट फ्रॉम बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लायपासून MSEDCL पर्यंत कसा आपला एक्सपान्शन वाढलं याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. जर आपण फक्त मागच्या 19 वर्षाचा जर हिस्टॉरिकल डेटा बघितला तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ह्या मागच्या 19 वर्षात त्यांचा कन्झ्युमरचा बेस म्हणा तो जवळपास तिप्पट गतीने वाढलेला आहे आणि त्याच गतीने आपलं इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा वाढलेलं आहे. जर आपण बघितलं ती 2005ला आपल्या कंपनीची जी टोटल समजा कन्झ्युमर काउंट जो आहे तो हार्डली 1,33,00,000 कन्झ्युमर होते आणि आज जर बघितलं तर जवळपास 3 कोटीच्या वर आपला कन्झ्युमर बेस गेलेला आहे. सिमिलरली जर AG ग्राहक जर बघितले तर त्यावेळेस फक्त 22 लाख AG ग्राहक होते. आज जर 47 लाखाच्या वर AGचे ग्राहक चाललेले आहेत आपले. आणि सिमिलरली इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा आपलं त्याच गतीने वाढलेलं आहे. त्यावेळेस आपण फक्त 12,000 मेगावॅट आपण कॅटर करू शकतो एवढीच आपली इन्फ्रास्ट्रक्चर कपॅसिटी होती. आज आपण ॲट अ टाईम 24,000 मेगावॅटपर्यंत आपण सिस्टम डेव्हलप केलेली आहे आणि पुढचं 2030पर्यंत आपल्या कंपनीचा पूर्ण ॲक्शन प्लॅन रेडी आहे. 2030पर्यंत आपल्या कंपनीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा जे डिमांड आहे ती 45 गिगावॅट म्हणजे 45,000 मेगावॅट आपली वाढणार आहे. तर या दृष्टीनं तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे की 3 मेला HOला एक एनर्जी ट्रान्झिशन वर्कशॉप झाला आहे आणि त्यामध्ये पूर्ण ॲक्शन प्लॅन आपला रेडी झालेला आहे. तर माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपली कंपनी या पेसनी ग्रोथ होत चाललेला आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांची MSEDCLला मदत लागणार आहे. तुम्हाला माहीत आहे की 2005 पासून कंपनीने भरपूर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. जवळपास 25,000 ते 30,000 कोटी आपण इन्व्हेस्ट केलेले आहे. जर 15 वर्षापूर्वीची परिस्थिती जर आपण बघितली तर तुम्हाला माहीत आहे की लोड शेडिंगने आपलं स्टेट त्रस्त झालं होतं. 2012मध्ये आपण लोड शेडिंग मुक्त झालेलो आहो कारण त्यावेळेस आपण पायाभूत आराखडा 1, पायाभूत आराखडा 2 नंतर APDRP म्हणा किंवा RAPDRP म्हणा किंवा दीनदयाल उपाध्याय म्हणा, IPDS आहे आणि आता आपण 42,000 करोडची RDSS स्कीम जी आहे ती इम्प्लिमेंट करत आहोत. आणि ही जी 42,000 करोडची RDSS स्कीम आहे यामध्ये आपल्याला लॉस रिडक्शन म्हणा आपल्या ज्या कंपनीचा जो ॲक्शन प्लॅन आहे किंवा जे काय आपलं ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी ह्या स्कीमचा आपल्याला फार मोठा उपयोग होणार आहे. तर तुम्हाला माहीत आहे की कंपनी आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियासुद्धा या कंपनीसाठी या प्रोजेक्टसाठी 60% ग्रँट देणार आहे, परंतु 40% जे अमाऊंट आहे ते आपल्याला लोनद्वारे घ्यावंच लागणार आहे. आणि एवढंच हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करत असताना आपल्याला तेवढ्याच प्रमाणात कंपनीची अपेक्षा आहे आपल्या सर्वांकडनं की आपण कंपनीसाठी काम करायला पाहिजे.
परंतु काही एक्सेप्शन जर सोडले तर तसं होताना बऱ्याच ठिकाणी माझं ऑब्झर्वेशन आहे, असं होताना दिसत नाही आहे. तर माझी सर्वांना विनंती राहील या निमित्त की जशी ही एवढी मोठी स्कीम येऊ घातलेली आहे, सगळे कॉन्ट्रॅक्ट सुरू आहे, स्मार्ट मीटरिंग आपण बसवतो, आपला त्यांनी हेडॅक कमी होणार आहे कलेक्शनचा, रिकव्हरीचा. लॉस रिडक्शनसाठी आपण जे काम करतो आहे ते या AB केबल आपण 3,000-2,500 किलोमीटर केबल ले करतो आहे आणि महाराष्ट्रभरात जर बघितलं तर फार ह्यूज क्वांटम होणार आहे. त्यामुळं आपलीसुद्धा तेवढीच जबाबदारी. आणखी राहिलेले जवळपास 500 फीडर आपण या स्कीममध्ये आपल्या झोनमधले आपण सेपरेट करत आहोत. म्हणजे टोटल महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 4,500 फीडर जे राहिलेले आहेत ते सेपरेट करत आहोत. तर ओव्हरऑल माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे आपल्या सर्वांना की एवढं मोठं आपण इन्व्हेस्टमेंट करतो, पण त्या स्कीमला आपल्या लोकांनी जर कॉपरेट केलं आणि जर ट्रू स्पिरिटमध्ये इम्प्लिमेंट केलं तर डेफिनेटली आपला फायदाच होईल. माझी या निमित्त आपल्या सर्वांकडनं एवढीच अपेक्षा असेल की आपण हे जे काम करतो आहे हे काम फक्त 3 तरी उद्देशासाठी करायला पाहिजे आणि आपल्या डे टू डे ऑफिस वर्कचं हे 3च उद्देश असायला पाहिजे. नंबर 1 एवढा की तुम्हाला माहीत आहे की 2020मध्ये इलेक्ट्रिसिटी कन्झ्युमर राईट ॲक्ट आलेला आहे, राईट्स आलेले आहेत जे सेंट्रल गव्हर्नमेंट दिले. त्यानुसार आपल्याला कन्झ्युमरला 24/7 अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय, क्वालिटी पॉवर सप्लाय देणे गरजेचं आहे. ते जर आपण दिलं नाही तर आपल्याला त्यांना कॉम्पेन्सेशन द्यावं लागतं. तर आपलं नंबर 1 प्रायोरिटी ही असायला पाहिजे की कुठलाही ग्राहक असू द्या, रेझिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल और AG सुद्धा त्यांना 24/7 AGचा ठीक आहे प्रोटोकॉल वेगळा आहे आपला 8 तास 10 तास, पण त्यांना आपल्याला अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय देणं गरजेचं आहे. नंबर 1 हा प्रायोरिटी असायला पाहिजे. नंबर 2 तुम्हाला माहीत आहे की आपल्या कंपनीचं दुसरं तिसरं कुठलंच सोर्स ऑफ रेव्हेन्यू नाही आहे. फक्त रिकव्हरी जी काय आपण जे एनर्जी बिल वाटतो, जे काही बिलिंग करतो त्याचं 100% आपलं ॲक्च्युली कलेक्शन होणं गरजेचं आहे. एवढी तर माफक अपेक्षा कंपनीची आपल्या सर्वांतर्फे आहे. तर अरियर्स तर ठीक आहे, पण एवढी साधी अपेक्षा आहे कंपनीची की कमीत कमी करंट बिल जे आपण कन्झ्युमरला देतो तेवढं 100% रिकव्हरी झाली पाहिजे. एवढी तर साधी अपेक्षा कंपनी आपल्याकडनं करू शकतं. आणि दुसरा गोष्ट आहे लॉसेस, म्हणजे ओव्हरऑल AT&C लॉस जो आहे तो आपला विदिन लिमिट असायला पाहिजे. आज जर बघितलं तर आपण म्हणजे प्रत्येक रिकव्हरीच्या रिव्ह्यूमध्ये माझा तोच विषय असतो की काही फीडर असे आहे की ज्याच्यामध्ये 80-90% लॉस आहे. म्हणजे काय आपण करतो त्यावर, पण आता त्याच्यामध्ये मी जात नाही जास्त कारण ही ती वेळ नाही आहे आणि सर्व लोक आपण सर्व आतुरतेनं वाट पाहत आहे दुसऱ्या कार्यक्रमाची. पण दुसरा हा महत्त्वाचा विषय असायला पाहिजे, दुसरी प्रायोरिटी आपली हीच असायला पाहिजे की आपला AT&C लॉस आणि रिकव्हरी ही विदिन कंट्रोल असायला पाहिजे. लॉस कमी असायला पाहिजे, रिकव्हरी तर 100% असायला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आपला जे प्रत्येक मीटिंगमध्ये आमचे डायरेक्टर फायनान्स किंवा आपले CMD साहेब सांगत असतात की ACS आणि ARR जे आपले ॲव्हरेज कॉस्ट ऑफ सप्लाय आहे, ज्याने आपण विकत घेतो आणि जे काही आपण बिलिंग करतो रेव्हेन्यू रिअलाइज, याच्यामधला गॅप कमीत कमी 0 असायला पाहिजे. आजचा गॅप आपला ₹1.5 आहे. तर ह्या 3 गोष्टी जर आपण केल्या तर डेफिनेटली आपल्या कंपनीचा म्हणजे एवढा ह्यूज आपण जो सांगतोय की आपला एशिया खंडातील सर्वात मोठी कंपनी इन टर्म्स ऑफ कन्झ्युमर बेस, तर या कंपनीला पुढं नेण्यासाठी कुणीच हे करणार नाही जर आपण या 3ही गोष्टीवर जर सिन्सिअरली काम प्रत्येक एम्प्लॉईनी जर केलं तर डेफिनेटली आपली कंपनी ही पुढे जाईल. तर माझी यानिमित्त परत सर्वांना, सर्व कर्मचाऱ्यांना, सर्वांना यानिमित्त 19व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि एवढी मी अपेक्षा करतो की या 3ही फ्रंटवर आपण काम करू आणि सर्व लोक जे या कार्यक्रमासाठी आतुरतेने वाट पाहत आहे त्याची आता लवकरच सुरुवात आहे. परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मांडलात
आणि एक अपेक्षा छोटीशी व्यक्त केलेली आहे, ती म्हणजे 100% रिकव्हरीची. ती नक्कीच आम्ही पूर्ण करू आणि 20व्या वर्धापन दिनाच्या दिवशी हा फरक आपल्याला नक्की कळेल. खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. कार्यक्रम झाला बहारदार, भाषणही झाले जोरदार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. माननीय श्री मिलिंद कांबळे साहेब यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. कांबळे साहेब. या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्याला शुभेच्छा देतील. माननीय नारायणे साहेब. 19व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून वर MSCDCL तर्फे. थँक्यू व्हेरी मच. खूप धन्यवाद साहेब. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी मिलिंद कांबळे साहेब, व्यवस्थापक मानव संसाधन नांदेड मंडळ. आजच्या महावितरणचा वर्धापन दिनाच्या 19व्या दिनानिमित्त वेळातला वेळ काढून आपले कार्यक्रमाचे उद्घाटक तथा मार्गदर्शक श्री अनिल डोळे सर, त्याच्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायणे सर, अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा, प्रमुख अतिथी श्री सुदर्शन कालेवाड सर, सहाय्यक महाव्यवस्थापक, त्यानंतर प्रमुख अतिथीमध्ये तौसिफुद्दीन पटेल साहेब, प्रणाली विश्लेषक, अभिमन्यू राग सर कार्यकारी अभियंता, रुमदेव चव्हाण सर कार्यकारी अभियंता, देवेंद्र गिलोरकर कार्यकारी अभियंता स्थापत्य, शैलेंद्र पाटील साहेब मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी. तसेच या कार्यक्रमास ची जे आपल्या याच्यासाठी मनोरंजनाचा जो कार्यक्रम ठरला आणि ते आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून होते संदीप पाठक सर. तसेच या कार्यक्रमासाठी आपण ज्या वेगवेगळ्या समिती नेमल्या आहेत त्या सर्वांचे आणि आपण या कार्यक्रमाची जी शोभा आहे आपल्यामुळं वाढली आणि याच्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नव्हता, त्यामुळे आपल्या या सर्वांचे आभार मानतो. खूप धन्यवाद सगळ्यांचे. या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांची उपस्थिती लाभली. स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर 5 मिनिटाची विश्रांती आहे. समोरच्या 2 लाईन या ठिकाणी आपल्याला मोकळ्या सोडायच्या आहेत. सन्माननीय माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण पाठीमागे जागा शिफ्ट करून घ्यावी. पडदा पडेल, 5 मिनिटांनी तो उघडेल, तोपर्यंत आपल्या नाटकाला सुरुवात होईल. सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद.